तच्छोपनीय सदसी परिज्ञान मुख श्रेया राज्ञ आवेत यांचक्रू सर्व यादव सन्निधो. अर्थात यदुकुमारांची मुखे अगदी म्लान झाली होती. ते मुसळ घेऊन यादवांच्या सभेत गेले. सर्व सभेपुढे त्यांनी ते मुसळ राजा उग्रसेनाला दिले आणि त्याला सर्व घटना निवेदन केली. श्रुत्वा मोघं विप्रशापं दृष्टा च मुसलं नृप विस्मिता भयसंत्रस्ता बभूवुर्द्वारकौकसा. अर्थात शुक म्हणाले, हे परीक्षित राजा, ब्राह्मणांचा अमोघ शाप ऐकून व ते मुसळ पाहून द्वारकेतील त्या सभेत असलेले सर्व यादव फारच भयभीत झाले. तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजस आहुका समुद्र सलिले प्रास्य लोहं चास्य वशेषितम्. अर्थात यादवराज उग्रसेनाने ते मुसळ चूर्ण करून समुद्रात टाकविले व अवशिष्ट राहिलेले लोखंडही जे चूर्ण होऊ शकले नाही तेही त्याने यादवांकरवी समुद्रात फेकून दिले. कश्चिन् मत्स्योग्रसिलोहं चूर्णानि तरलैस्तथा ऊह्यमानानि वेलायां लग्नान्यस्य किलेरका. मत्स्यो गृहीतो मत्स्याग्ने रजार्लेनान्यसहार्णवे तस्योदरगतं लोहं सशैल्ये लुब्धको करोत्. अर्थात तो लोखंडाचा तुकडा एका माशाने गिळला. मुसळाचे सर्व पीठ समुद्राच्या लाटांबरोबर सागर तीरावर आले व पसरले गेले. त्यांच्यापासून शर नावाचे गवत उगवले. समुद्रात काही धीवर मासे मारायला गेले असता इतर माशांबरोबर तो लोहखंड गिळलेला मासाही त्यांनी पकडला. त्याच्या पोटात एका धीवराला तो लोहखंड सापडला. त्यापासून धीवराने एक तीक्ष्ण टोकदार बाण तयार केला. काय म्हणती नगरजन, का छळू गेले हे ब्राह्मण, चिंताक्रांत म्लानवदन मुसळ घेऊन घरा आले. सभेसी वसुदेव उग्रसेन, बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न, यादव बैसले संपूर्ण, एकला श्रीकृष्ण तेथ नाही. सभे सांबादी आले सकळ, पुढा ठेवूनी लोह मुसळ, शापू सांगितला समूळ, मुखकमळ अतिम्लान. ऐकोनी द्विजांचा परमकोपू, यादवा सुटला भयकंपू, मिथ्या नव्हे ब्रह्मशापू, भये संतापू सर्वासी. प्रत्यक्ष देखोनी मुसळ, थोर सुटली खळबळ, नगर नागरिका हलकल्लोळ, यादव कुळ उरे कैसेनी. ऐक राया परीक्षिती, सबळ भविष्याची गती, वृत्तांत श्रीकृष्णा न सांगती, विचार आपमती तिही केला. आहुक राजा उग्रसेन, तेणे लावूनी लोह घण, मुसळ करो निया चूर्ण, समुद्री जाय घालविले. त्या मुसळाचा मध्य कवळ, चूर्ण नवेची अतिप्रबळ, उरला वज्रपाय केवळ, तो समुद्री तत्काळ झुगारिला. अर्थात आता नगरातील लोक आम्हाला काय म्हणतील, आम्ही ब्राह्मणांना व्यर्थ का बरं छळले, असेच ते म्हणतील. अशा प्रकारे चिंता करत ते यदुकुमार मुसळ घेऊन घरी गेले. सभेत वासुदेव व उग्रसेन बसले होते. बलराम, प्रद्युम्न, अनिरुद्ध इत्यादी सर्व बसले होते. एकटा श्रीकृष्णच तेथे नव्हता. तेव्हा तोंडे मुलूत झालेले व भयभीत असे यदुकुमार सांबासह तेथे आले व त्यांनी सर्वांपुढे लोखंडाचे मुसळ ठेवून शापाचा सर्व वृत्तांत निवेदन केला. ब्राह्मणांनी परमकोप करून दिलेला तो उग्र शाप यादवांनी ऐकला व यादवांना भयाने कापरे भरले. हा विप्रशाप कधीही खोटा ठरणार नाही या विचाराने तर त्यांना फारच विषाद वाटला. ते मुसळ पाहून तर त्यांना फारच भीती वाटली. नागरिकांना ते कळले व आता यादव कुळ कसे उरणार याची सर्वांना चिंता पडली. सर्वत्र हलकल्लोळ उडाला. हे परीक्षित राजन, ऐक, भवितव्याची गती फार मोठी आहे. त्या सर्व यादवांनी असा विचार केला की हा प्रकार श्रीकृष्णाला कळवू नये. त्यांनी स्वतःच पुढे काय करायचे ठरवले. आहुकराज उग्रसेनाने लोखंडाच्या घणाने त्या मुसळाचे चूर्ण करविले
व समुद्रात टाकले. त्याचा मधला भाग वज्रासारखा फारच कठीण होता. तो कुठला जात नव्हता. तोही त्यांनी समुद्रात टाकला. भगवाज्ञात सर्वार्थ ईश्वरोऽपि तदन्यथा कर्तुं नैच्छद्वि प्रशापं कालरूप्यन्वमोदत. अर्थात श्रीकृष्ण भगवंताला तो सर्व वृत्तांत आपोआप कळला होता, पण ते भवितव्य बदलण्याची त्याने इच्छाच केली नाही. ब्राह्मणांच्या शापाला जणू त्याने अनुमोदन दिले, कारण तो स्वतः कालरूप होता. समुद्र लाटांचे कल्लोळ, तेने ते लोहचूर्ण सकळ, प्रभासी लागोनी प्रबळ, उठेले तत्काळ येर कारूपे. लोह कवळू मीन गिळी, त्या मीना ते समुद्र जळी, अन्यत्र मत्स्यांसहित जाळी, मत्स्यघ्न आकळी निज लाघवे. तो मत्स्यघ्न विदारी, तव लोह निघे त्याचे उदरी, देखोनी हरिखला तो भारी, हे आतुडे करीतो सौभाग्य. मततोत्स्य तरीचे लोह जाण, त्याचे अचूक संधान, अगाध पारधी साधे पूर्ण, या लागे त्याचा बाण लुब्धके केला. कोणी न सांगता हे पेखणे, जाणीतले सर्वज्ञे श्रीकृष्णे, परी द्विजशापू अन्यथा करणे, हे निज मने स्पर्शेना. म्हणाला हे नवे त्यासी, पालटवेना द्विजशापासी, जो निमाल्या आणि गुरुपुत्रासी, कृष्ण कळीकाळाचे नियंता, पाडुनी कळीकाळाचे दांत, देवकीचे गतगर्भ आणीत. ईश्वरा ईश्वरू श्रीकृष्णनाथ, जाणे सर्वार्थ निजसिद्धी, निद्रा न मोडिता तिळभरी, मथुरा आणिली द्वारके भितरी, श्रीकृष्ण काय एक न करी, तोही ममता न धरी कुळाची. निजकुळा क्षयो जरी आला, तरी अन्यथा न करे ब्राह्मण बोला. ब्राह्मणे पांपरा जरी हाणीतला, तो हृदयी धरिला पदांकू. तेची श्रीवत्स लांछन, सकळ भूषणा भूषण, हृदयी मिरवी श्रीकृष्ण, या लागी पूर्ण ब्रह्मण्य देवो. श्रीकृष्ण शिरी वंदी ब्राह्मण, अन्यथा न करी ब्राह्मण वचन, या लागी ब्रह्मण्य देव पूर्ण, वेद बंदीजन वर्णिती. ब्राह्मण रूपे श्रीहरी, या लागी ब्राह्मणांचा कैवारी, कुळक्षयो जाहला जरी, तरी द्विजांवरी क्षोभेना. अर्थात समुद्राच्या लाटांनी ते सर्व चूर्ण वाहत किनाऱ्यावर गेले. प्रभास तीर्थाचा तो किनारा होता. तेथे भयंकर लव्हाळ्याच्या रूपात ते चूर्ण उगवले. ज्या माशाने तो लोखंडाचा तुकडा गिळला होता, तो मासा इतर माशांबरोबरच कोळ्यांनी जाळ्यात पकडला. कोळ्याने तो मासा चिरला, तेव्हा त्याच्या पोटात लोखंडाचा तो तुकडा सापडला. त्याचा कोळ्याला आनंद झाला. असे लोखंड ज्याला सापडते तो भाग्यवान हो, असे त्याच्या मनात आले. माशाच्या पोटातील लोहखंडाचा नेम अचूक लागतो, अशी त्या धीवराची समजूत होती. पारधाला त्याने असाध्य सावजही मारता येते, अशी त्याची धारणा होती. म्हणून त्याने त्या लोखंडाचा बाण केला. कोणीही कृष्णाला हे सांगितले नाही, पण त्याला हे कळले. पण विप्रवचन खोटे करण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही. कोणी म्हणेल की श्रीकृष्णाला विप्रशापात बदल करणे शक्यच नव्हते, पण तसे नाही, कारण त्याने मृत गुरुपुत्रालाही परत जिवंत केले. कालाच्या नियंत्या अशा त्या भगवंताला काही अशक्य नव्हते. ज्याने कालाला नमवून देवकीचे मृत बालक परत आणले, त्या ईश्वराला, ईश्वरांच्या ईश्वराला, श्रीकृष्णाला काहीच असंभव नव्हते. तो आपल्या सिद्धीनेच सर्व जाणत होता. अहो, मथुरा नगरी त्याने लोकांची झोपमोड न होता सगळी द्वारिकेत नेली. त्याला करता येणार नाही असे काय होते? पण यावेळी त्याने आपल्या यादव कुळाची सुद्धा ममता धरली नाही. आपल्या कुळाचा संहार होणार असूनही त्याने विप्रशापाचा प्रतिकार केला नाही. त्याने तर भृगु ऋषीने मारलेल्या लाथेची खूण श्रीवत्स चिन्ह म्हणून आपल्या वक्षस्थलावर धारण केली होती. तेच श्रीवत्स लांछन हे सर्व भूषणांचे भूषण होय. तो ते हृदयस्थानी मिरवतो. म्हणूनच त्या श्रीकृष्णाला ब्राह्मण्य देव अर्थात ब्राह्मणांचा हितकर्ता आहे, अशी त्याची ख्याती आहे. तो स्वतः ब्राह्मणांच्या चरणी मस्तक ठेवून
त्यांना वंदन करतो. तो ब्राह्मणांचे वचन खोटे पडू देत नाही. म्हणूनच वेदांनी त्याचे वर्णन ब्रह्मरूप व ब्राह्मणांचा हितकर्ता असेच केले आहे. तो स्वतः ब्राह्मण रूप आहे व तो यामुळेच ब्राह्मणांचा कैवार घेतो. म्हणूनच कुळक्षय होण्याची वेळ आली तरी त्याने ब्राह्मणांवर राग धरला नाही. ऐकोनी ब्राह्मणांचा शापू, न धरी मोहाचा खटाटोपू, म्हणे सिद्धी गेला कृतसंकल्पू, कुळक्षयानुरूपू संतोषे, या परी श्री गोविंदू, काळरूपी मानी आनंदू, कुळक्षयाचा क्षितिबाधू, अल्पही संबंधू धरीना, पूर्ण संतोष श्रीकृष्णनाथा. पुढील अध्यायी ज्ञानकथा, अतिरसाळ स्वानंदता, अवधान श्रोता मज द्यावे, जेथे नारद आणि वसुदेवा, संवाद होईल सुहावा, जनक आणि आर्षभदेवा, प्रश्नोत्तरी जीवा स्वानंदू दाटे, हे रसाळ ब्रह्मज्ञान मातू, चाखविन निज परमार्थू. एका जनार्दना विनवितू, श्रोते कृपा करितो अर्थावबोधे. इति श्रीमद् भागवते महापुराणे एकादश स्कंदे परमहंस संहितायां एकाकार टीकायां विप्रशापो नाम प्रथमोध्यायः. अर्थात ब्राह्मणांनी दिलेला शाप त्याला कळला होता, तरी त्याने कुळाचा मोह धरला नाही. त्याने तर आपल्या मनातील संकल्प आता सिद्धीस जाणार या विचाराने संतोषच मानला. कालस्वरूप अशा या गोविंदाने या घटनेचा आनंदच मानला. भावी कुलक्षयाची त्याने काहीही खंत मानली नाही. आपला त्या घटनेशी काही संबंध आहे असे त्याने मानलेच नाही. श्रीकृष्णनाथाला पूर्ण आनंदच होता. आता पुढील अध्यायात स्वानंद रस परिपूर्ण असे ज्ञानयुक्त कथानक मी वर्णन करणार आहे. श्रोत्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावे. त्या अध्यायात नारद व वासुदेव यांचा संवाद आहे. तो फार सुंदर आहे व जनक, आर्षभदेव यांची प्रश्नोत्तरेही आहेत. ती वाचून जीवांच्या मनात स्वानंदाचा पूर येईल. ही ब्रह्मज्ञानयुक्त कथा रसाळ आहे. त्या कथेतच मी श्रोत्यांना निजहिताचा परमार्थाचा रस साखायला देणार आहे. जनार्दनाचा शिष्य एकनाथ ही विनंती करीत आहे की या कथेचा अर्थ श्रोत्यांनी नीट समजून घ्यावा. याप्रमाणे श्रीमद भागवत महापुराणातील एकादश स्कंदाचा परमहंस संहितेतील श्रीधर व एकनाथ विरचित एकाकार टीकेचा विप्रशाप नावाचा प्रथम अध्याय समाप्त झाला. श्री दिवाकर युक्त गद्यार्थासह हा प्रथम अध्याय येथे समाप्त होत आहे. श्रीकृष्णार्पण मस्तु.